आहेत, मोठी मोठी आहेत घेते करायला. हे पण आता ठेवू. पाला 2 दिवसांनी नवरात्री आहेत आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस तर आपण मासळी वगैरे खात नाही. तर त्याच्या आधीच 2 दिवस आम्ही चाललो आहे मार्केटला. नायगावचं फिश मार्केट आमच्यापासून अगदी जवळच आहे, म्हणजे आपण चालतसुद्धा जाऊ शकतो. पण आता आम्ही गाडीने चाललो आहे आणि 2 मिनटावरतीच आहे. तर चला आपण बघूयात कोणकोणती मासळी मिळते आणि आमचा नायगावचा बाजारसुद्धा तुम्ही बघा. चला मंडळी, हे बघा आता पोहोचलो आहे आपण बाजारात. हा तोच भाव आहे, छोटे आहे. कसा वाटाय? घेणार आहेस का? कौन सी मच्छी है? पाला। आपका है सब? कितने का पड़ा है? हाँ? अच्छा, कितने का लिया ऐसा मैं बोल रही हूँ। अरे ये तो 2 लाख रुपए है। क्या बात कर रहे हो? तो आप सबको हे कशात या? या कशात? मैं तुमचाच बास 1200 आणि ही 900 म्हणजे दोन्ही 2500 2200 काय हजर या रावस तुला किती संपवल मी तुला पसंत देणार 500 देस तुला म्हणून देते. नको नको 500 दे. ठीक दे मग मोठे पण मागते घे. हा दिलं हे भाऊ घे. कोणाकडे? इथे सगळं सुरमई आहे. वाव हे कसे आहेत? नाही नाही सांगा मला फक्त आता हे सांगितली 2500 सस्ती झाली वाटते. सस्ती झाली. आणि हे 1000ला. हे पण तेच आहेत ना? हो एक मी घेऊन आली नाही घेत. खाली गेले तो 350. नंबर आहे नाही पण 3 नंबर असतो. कंप्लेंट असते ना. कशी पापलेटा? 1200चे आहेत. 1500ला देते. 1200 मंडळी मच्छी घेऊन झाले आणि चला आता मी घर जाऊन दाखवते की तुम्हाला आम्ही कोणती मच्छी घेतली आहे ते. ही बोंबील 100 रुपयाचे आहेत. 100 रुपयाला मोजले नव्हते मी. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 बोंबील 100 रुपयाचे आहेत. बारीक बारीक होते ते 150 रुपयाचे होते, पण 150-200 रुपये. पण त्यात काय असं खाल्ल्यासारखं वाटत नाही. तर हे आणि बरेच दिवस बोंबील घेतले नव्हते ना, म्हणून आज आणलेत हे. हे बघा खूप मोठे मोठे आहेत. तर हे 9 पीस आहेत. इथे पापलेट आहेत बघा. हे बघा हे 5 आहेत 900 रुपयाचे.
आणि बरी आहे. त्याला 3 नंबरचे पापलेट असे म्हणतात आणि भरपूर मोठे आहेत बघा, माझ्या हातापेक्षा पण मोठे दिसत आहेत. असं पकडलं तर म्हणजे ते साईजनुसार त्यांचं वर्गीकरण असतं. तर हे 3 नंबरचे पापलेट आहेत आणि बघू शकता की खूप मोठे आहेत बघा. आणि का 1.5 किलो आहेत. ही कोलबी आहेत, मोठी मोठी आहेत ती. तर ही 300 रुपयाचा वाटा आहे हा. बऱ्यापैकी मोठे आहेत. तर हे 300 रुपये आहे. एवढी महाग होती कोलबी सुद्धा थोडी, तर तरी बरी आहे 300 रुपयाचे. आम्ही 1.5 किलो घेतलेत म्हणजे 900 रुपये 1.5 किलो. आणि त्यानंतर 100 रुपयाचे बोंबील. एवढी सगळी मच्छी आम्ही आज आणलेली आहे. आणि भरपूर माणसं होती आणि आता कसं उद्यापासनं काही लोक 9 दिवस नाही खाणार, तर त्यामुळे आता मी ते ठेवून देते फ्रीजमध्ये. पिशवीतच ठेवलेत पण खाडीमुळे त्याच्यात खूप काळपट झालं होतं. आणि आता इथे मी पापलेट करायला घेते आणि कट करून घेते अगोदर. आमच्या घरामध्ये कशी 6 माणसं आहेत आणि 6 माणसांमध्ये फक्त 3 जण मच्छी खातात, म्हणजे हे पापलेट खातात. मिस्टर माझे फक्त कोलबी खातात मच्छीमध्ये, बाकी ते मच्छी कुठचीच खात नाहीत. आणि जो मुलगा आहे मोठा, तर तो तर अजिबातच मच्छी खात नाही, तो फक्त एग्स वगैरे खातो. आणि त्यानंतर सासरे तर प्युअर व्हेजिटेरियन आहेत, ते काहीच खात नाहीत. आणि त्यामुळे काय होतं की आमच्या तिघांसाठीच हे सगळं बनवावं लागतं आणि व्हेज जेवणसुद्धा मला तयार करावं लागतं. तर व्हेजवाल्यांसाठी मी चण्याची आमटी केली आहे आणि इथे फिश तळून घेते आहे. आणि डोक्याकडचा जो भाग आहे त्याचा रस्सा करून घेतला आहे. ह्याला फक्त मी कोकम म्हणजे आगळ लावला आहे आणि मीठ, मसाला, आगळ आणि कॉर्नफ्लॉवर लावलं आहे थोडंसं आणि करून हे ठेवले. तयार आहे माशाची आमटी. तर याच्यामध्ये बोंबील आहेत, बोंबलाची आमटी केली आहे, बोंबलाची कढी, त्याबरोबर याचे डोके आहेत, पापलेटचे डोके टाकले आहेत त्याच्यामध्ये. कोणते घेऊ? बोंबील मी खाऊ? नको, मी बोंबील खाते. हे बोंबील तयार झालेत आणि इथे पापलेट तयार झालेला मंडळी. तर आता जेवायला बसतोय, तर या जेवायला सगळ्यांनी. तुम्ही नायगावचा बाजार पाहिला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.